टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. We don't know whether all the Akbar and Birbal stories that we hear today have any basis in history. आपल्याला माहीत नाही आहे की आपण ज्या अकबर आणि बिरबलाच्या ह्या गोष्टी वाचतो त्यांना हिस्ट्रीमध्ये खरंच काही बेस आहे की नाही, त्या खरंच आहेत की नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या आपल्याला जनरेशन टू जनरेशन आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. They have been handed down over generations mainly by words of mouth, आणि त्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हँडओव्हर केलेल्या आहेत. कसं? बाय वर्ड्स ऑफ माउथ, म्हणजे त्याची ओरल पब्लिसिटी केलेली आहे. वर्ड्स ऑफ माउथ म्हणजे काय? तर आपण जे बोलतो, एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, तर मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्ही अजून जाऊन पुढे काही लोकांना सांगणार, तर ह्याला आपण म्हणतो वर्ड्स ऑफ माउथ. द ओरल कम्युनिकेशन. हिअर आर टू ऑफ देम. आता पुढे आपण त्यातल्याच काही दोन गोष्टी पाहणार आहोत. वन डे द एम्परर एंटर्ड द कोर्ट विथ अ व्हेरी सिरियस एक्सप्रेशन ऑन हिज फेस. एक दिवस हा जो अकबर राजा होता तो खूप सिरियस एक्सप्रेशन घेऊन त्याच्या कोर्टमध्ये आला. As soon as he was seated, he said, I have a question for all of you. आणि जसं तो बसला तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मला तुमच्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा, तुमच्या सर्वांसाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. What should be the punishment for someone who pulls my mustache? आणि मग तो पुढे प्रश्न असा विचारतो की जर कोणी माझे मुस्टॅच म्हणजे माझ्या मिशा जर कोणी ओढल्या तर त्याच्यासाठी काय पनिशमेंट असली पाहिजे, त्याच्यासाठी काय शिक्षा असली पाहिजे. द कोर्ट वॉज स्टन. आणि हे ऐकल्यानंतर कोर्टमधले जे सगळे लोक आहेत ते थोडेसे विचारात पडतात, निशब्द होऊन जातात. पुल द एम्परर्स मुस्टॅच, इट वॉज अनहर्ड ऑफ. आणि मग ते आपापसात बोलू लागतात की असं कोण करेल, राजाच्या मिशा ओढण्याचं धाडस कोण करेल, असं तर आम्ही कधी ऐकलं नाही आहे. फ्लॉग हिम, गिव्ह हिम 50 लॅशेस ऑफ द विप. आणि मग पुढे ते लोक असं म्हणतात की ज्याने हे केलं आहे त्याला मारलं पाहिजे. आणि कसं मारलं पाहिजे तर चाबकाचे फटके त्याला दिले पाहिजे. लॅशेस ऑफ विप म्हणजे चाबकाचे फटके, चाबूक जे असतं त्याचे फटके दिले पाहिजेत. एक्सक्लेम वन नोबल मॅन. आणि हे कोण सांगतं तर एक नोबलमॅन जो आहे त्याच्या कोर्टमधला ते हे सांगतात. नोबलमॅन वाईसमॅन म्हणजे जी ज्ञानी लोक असतात त्या कोर्टमधली, त्यापैकी एक जो आहे तो त्याला सांगतो. दॅट्स नॉट इनफ, पुट हिम इन जेल विदाउट फूड अँड वॉटर, सेड अनदर. मग दुसरा जण त्याच्या कोर्टमधला असं म्हणतो की इतकंच करून चालणार नाही, तर आपल्याला त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्याला आपण पाणी आणि जेवण नाही दिलं पाहिजे. Whip him, beat him, hang him, cut off his offending hands. The agitated courtiers began to cry out. आणि मग पुढे कोर्टमधली सगळीच माणसं ओरडू लागतात, दंगा करू लागतात की त्याला मारलं पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, त्याचे ज्या हातांनी त्याने तुमच्या मिशा ओढल्या ते हात त्याचे कापून टाकले पाहिजेत, असा गोंधळ ते करू लागतात. ओनली बिरबल वॉज सायलेंट. आणि ह्या सगळ्यांमध्ये फक्त बिरबल जो आहे तो शांत असतो. ही वॉज इवन स्माइलिंग अ लिटिल. आणि तो थोडा हसतही असतो. जे सगळे हे कोर्टमध्ये बसलेले असतात, राजाच्या दरबारात जे हे लोक सगळे बसलेले असतात त्यांच्यावर तो थोडासा हसतही असतो. व्हॉट डू यू से बिरबल, व्हॉट इज युअर ओपिनियन. आणि मग राजा बिरबलला असं विचारतो की तुझं काय म्हणणं आहे ह्यावर, तुला काय वाटतं, काय केलं पाहिजे. इन माय ओपिनियन, ओ गिव्हर ऑफ पीस टू द वर्ल्ड, द ऑफेंडर शुड बी गिव्हन हिज फेवरेट स्वीटमीट्स. आणि मग पुढे बिरबल असं म्हणतो की माझं ओपिनियन असं आहे, ओ गिव्हर ऑफ पीस म्हणजे तुम्ही सर्वांना शांतीचा मार्ग दाखवता, तुम्ही स्वतः शांतीचा विचार करता जगामध्ये. द ऑफेंडर शुड बी गिव्हन हिज फेवरेट स्वीटमीट. आणि जो ऑफेंडर आहे ज्याने हे केलेलं आहे त्याला आपण काय दिलं पाहिजे, त्याचं
आवडतं स्वीट मीठ, म्हणजे त्याला जे गोड आवडतं ते आपण दिलं पाहिजे त्याला. राजा, त्याच्या आवडीचे गोड पदार्थ आपण त्याला दिले पाहिजे. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? आणि मग अकबर त्याला असं म्हणतात, राजा बिरबल. आता राजा हे टायटल जे आहे ते अकबरानेच बिरबलला दिलेलं आहे, ते प्रेमाने त्याला राजा असं म्हण. राजा बिरबल, आर यू आउट ऑफ युअर माइंड? गिव्ह स्वीटमीट फॉर सच अ ग्रेव ऑफेन्स. आणि मग ते असं म्हणतात की तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे, असं कृत्य करणाऱ्याला तो असं म्हणतोयस की त्याला स्वीटमीट द्यावे आपण. द courtier began to say. असं राजा नाही तर असं ही प्रजा जी आहे, कर्टियस जे आहेत ते म्हणतात. बिरबल स्माइल अँड ऑफर्ड ॲन एक्सप्लेनेशन. बिरबल जे आहे तो स्माइल करतो आणि एक एक्सप्लेनेशन देतो ह्यावर. येस, हू वुड बी सो बोल्ड ॲज टू पुल द एम्परस मुस्टॅच. आणि पुढे तो म्हणतो की असं एवढी हिंमत कोणामध्ये असेल की जो जाऊन राजाचे मिशा जे आहे ते ओढेल. ओनली हिज ओन ग्रँडसन. फक्त ते कोण करू शकतं, तर राजाचा जो नातू आहे तोच हे करू शकतो. When Akbar heard this, he burst out laughing because that is exactly what had happened in the morning. आणि राजा जो आहे तो हे ऐकल्यानंतर हसू लागतो जोरजोरात, कारण जसं बिरबल म्हणतो की हे फक्त कोण करू शकतं, तर त्याचा नातूच करू शकतो, आणि हेच सकाळी जे आहे ते झालेलं असतं, आणि म्हणून राजा जो आहे तो हसू लागतो. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. ह्याचा पुढचा भाग जो आहे तो आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मला असं वाटतं इथपर्यंत तुम्हाला कळलेला आहे हा धडा. आणि जर काहीही डाऊट असेल, नसेल कळाला, घरी वाचल्यानंतर असं वाटलं की मला काही यातलं कळत नाही आहे, तर तुम्ही मला ते विचारू शकता. ओके, थँक्यू.